सुपर माल आहे आर्यमान, आपण पाहू शकतो. कुठपर्यंत मागते आज? आज मागताय 200-250. 400ची पावती भेटली. 200-250 रुपये मागताय, 400ची पावती देताय. 400च्या दिल्या, दोन्ही गाड्यावर गेलो. हां तो भाऊ म्हणतो नाही नाही नाही, ये नाही चलेगा, वो नाही चलेगा. 200 रुपये, 300 आलो रुपये परत. मागताय. माल तर भारी मस्त माल आहे. आणि नाही माल असं आहे, जे आहे ते आहे, त्याला जवळजवळ 5-10 कॅरेट काढून दाखवले. बरं पण नाही 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 चलेगा म्हणून आलो इकडं. 240 म्हणते, परत 250 म्हणते. 400च्या पावते देऊन 240 नाही. 300चे देताय, 400चे 450ची पावती देताय. काय वाटतं या पद्धतीने बंद व्हायला पाहिजे? काय वाटतं? नाही, नाही. मगाशी एक जण आला, अहो म्हणे आम्हाला 6 लाईनी पूर्ण करायच्या आहे, तेव्हा आम्ही मार्केट चालू करू. चालेल म्हटलं 6 लाईनी बसा बोकांडी व्यापारीची आमची. एकजूट नाही आहे, त्याच्यामुळे हे निलाव थांबलेला आहे. त्याच्यामुळे ते व्यापारी एकजूट करून येत आहेत. त्याच्यामुळे व्यापारी किती वाजेपासून येईल तुम्ही मार्केटला? 2 वाजेपासून आज मालच नाही घेतलाय त्यांनी. 2 वाजेपासून आलेले का? 2 वाजेपासून. कुठले शेतकरी? मजाक नाही, खोटं नाही सांगायचं. एक चांदवडचे. भेटले हा. इकडं, ते काय नाही आम्हाला ना 6 लाईन पुरा करायच्या, तेव्हाच आम्ही उठून आलो. अहो म्हटलं असं नका, असं तरी करू व्यापाऱ्यांची नका एकजूट आहे, त्याच्यामुळे ते व्यापारी येत नाही. त्याच्यामुळे ते भाव कमी मागत आहे. अगदी जास्त मागत होते, आता कमी मागत आहे. आता कुठून सुरुवात आहे? कुठून? 200 रुपये म्हणताय. 200 रुपयापासून मागू राहिले. तुम्हाला जे करायचं ना तुमच्या मनाने करा तुम्ही, पण कमीत कमी असं तरी सांगू नका का आम्हाला 6 लाईन पुरा करून मग उठू, असं तरी बोलू नका बुवा, असं हे. भाव पाडून त्यांना रेट पाडायचे. नाही नाही, काय करायचं ते गुपचूप करा हो, तुम्ही. मग ते शेतकऱ्याला करणारच काय आहे ना. बसायचं भाव परेशान. पाडले म्हणजे रेट पडतात. आता तुम्ही बघू तुम्हाला काय शकता करायचं ते करा तिकडं. शेतकरी माल सोन्यासारखे माल आहे. आर्ली प्लॉट मधले जी पिकवलेली माल आहे ते आज कुठेतरी मार्केटमध्ये येत आहेत. आणि सध्याची जी परिस्थिती आहे, शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहे, ज्या काही गोष्टी आहे, ज्या क्युरी आहे, या 100% बाजार समितीने लक्ष देऊन याच्यात लवकरात लवकर निर्णय घेणं खूप गरजेची गोष्ट आहे. लक्षच दिलं नाही, लक्षच नाही. या भावात माल परवडतो विकायला 280-90 रुपये म्हणल्यावर 200 म्हणते का? आता लय 200 वर आले. शेतकरी 2 वाजेपासून आलेले मार्केटमध्ये. थोड्या टायमाला 300 म्हणते. बरं मार्केट कमिटी लक्ष दिलं पाहिजे ना याच्यावर. काय नियंत्रण आहे का? काहीच नियंत्रण अहो, नाही. तुम्ही- एक घेते एक भाव 240 जर घेतला ना, तिथं जाऊन लय 40 रुपये कमी करून टाकत्या. खराब काढत्या, बारीक आहे, असं आहे तसं आम्ही आहे. 351 आणि तिथं गेल्यावर शेतकरी परत येत नाही. म्हणजे इथंच त्यांनी माल पाहून घेतले पाहिजे आणि इथंच रेट त्यांनी फिक्स केला पाहिजे. इथंच पावती बनवल्यानंतर मार्केट कमिटी त्याची दखल घेतली पाहिजे त्या पावतीची. बाजार समितीची कोणी माणसं दिसतात का मग इथं? कोणी मार्केटमध्ये कोण नाही. कोणीच नाही. बाजार समितीचे माणसंच नाही राहते का? यांनी दिलेल्या पावतीची मार्केट कमिटीनं दखल घेतली पाहिजे. ती पावती शेतकऱ्याने यांना परत दिली नाही पाहिजे. वांदा काय मार्केट कमिटीने तिथे येऊन पाहायला पाहिजे. नाही तर त्या शेतकऱ्याच्या- भावात माल भरूनच दिला पाहिजे त्या व्यापाऱ्याला. शेतकऱ्याची मेन अडचण आता हीच आहे का फक्त टोमॅटो मार्केटला? का बाजार भावाचे ज्या पावते देते त्या बाजारभावाच्या पावतीचाच आहे ना मग. पावतीवरती खाली होत नाही त्या भावात. 240 नाही दिलं तर 200 खाली टाकतात. करून आलं म्हणजे ना तिथं त्यांच्याकडे भांडावं लागतं. तुम्ही काही करून इथं म्हणजे भांडा करता नाही येते. इथे काहीतरी व्यवहार होतो ना, त्याच्यावरती अक्षरशः मगाशी तिथे गेलो ना अहो हे गाड्या. 240 न दिलं ना, 200 न तिथं 40 चा वांदा घालत्या, 40 कमी करून टाकतात. काय परवडत नाही शेतकऱ्याला? ही दखल कोणी घेतली पाहिजे? मार्केट कमिटीचं काम आहे ना. नक्की घेतली पाहिजे. त्यांनी जी पावती दिली त्या पावतीत माल खाली झाला पाहिजे. त्याच्यात वादविवाद जर झाले तर मार्केट कमिटी तिथं पटकन उभी राहते. मग अशा वेळेस काही इथं उभं राहतं. इथं उभं राहणं गरजेचे वादविवाद होता मग डायरेक्ट नक्की. त्यांना सगळं बोलून त्यांचं काम आहे. 100% काम आहे त्यांचं. बाजार समितीवाल्यांचं काम आहे नक्कीच. असं नाही ना. असं गावावर कमी केलं. मार्केट कमिटी अहो, 300 रुपये पावतीला कोणी येत नाही ना गाड्यावर. कोणी येत नाही. कसं काय येईल गाड्यावर? तिथं उभं राहणं गरजेचं आहे. कॅरेट मागं प्रत्येक 50 पैसे कॅरेट कमी करतात. त्यांनी सगळ्या मग इथं व्यापाऱ्यांची त्यांनी दखल घेतली मीटिंग पाहिजे भरवली ना. पाहिजे. बरोबर असा आहे. विषय तुम्ही आता किती वाजता आले शेतकरी सगळे टमाटे घेऊन? आम्हाला 2 वाजता 3 वाजेपासून आलेले. व्यापारी थांबलेले वाटतंय का मग? आता घेत नाही का माल? 2:30-3 अहो वाजेपासून. थांबले नाही, मोकळं सांगितलं त्यांनी, थांबा 6 लाईन पुऱ्या होत्या म्हणजे. काय विशेष माणूस आहे म्हणलं बरोबर. नक्कीच शेतकऱ्यांच्या ज्या काही मागण्या आहे त्या बऱ्याच गोष्टींच्या ज्या काही अडचणी आहे, त्या नक्की बाजार समितीने लक्षात घेणं गरजेचं आहे. खूप दिवसाचा हा विषय चर्चेत येतोय रोज रोज. 300 रुपये तर गाडीजवळ माणूस सांगतोय का 300 रुपये हा. 350 लावून द्या न सांगता. 200 रुपये म्हणताय खाली करा. इतक्यात तर तिथे गेलो नाही चालणार म्हणे हा माल. पण इकडे 350 लावायचेच नाही ना. अहो ते हे सांगतात बा. तसं नाही. ही पावती दाखव. आता मी आलो 281 ची पावती दिली. बरं. तिथं गेलो, त्यांनी वांदा घातला. नंतर किती केले? 231. परत मला म्हणे 51 रुपये लावायचे शेवट, 1 रुपया वरचा कमी नाही होणार म्हणे. बर 281 च्या वर 1 रुपया तोच आमचा महत्वाचा. हे त्यांच्या हातचं लिहिलेलं आहे. मी म्हणजे काही कॅरेट लिहिलेलं मागे किती रुपये कमी होते आता? 40-50 रुपये? 100 रुपयापर्यंत होते. नाही. हा. हे 281 ची पावती. 100 रुपयापर्यंत कमी मी होते. परत तिथून गाडी भरून इथं लावली. ही पावती आहे 281. आणि 231 तिला गेलो लिहून दिलं. मोठा ताण आहे. 231 ला घेऊन आलो रे. हीच पावती आहे ही. असं नाही ना, मार्केट कमिटीचं काहीच नाही.
नाशिक जिल्ह्यात एक नंबरची मार्केट कमिटी शरद पवार मार्केटच्या नावाखाली चालते. 100%. शेतकरी शरद पवार म्हणून एक कॉलर हात लावून इथं येतो आणि एवढी धुळधाण जर इथं असेल तर या मार्केट कमिटीचा काय उपयोग आहे? 1 रुपयाने गेली ना 250 खाली केली काय करायचं? म्हणजे 231 दिली 231 लिहिलं मी नाही दिला रिटर्न आणलं. गाळ्यावरून परत आली हा, गाडीवर परत आलं. किती फरक पडला बघा. मोठा फरक आहे हे परवडणारच नाही ना. मी काय म्हणतो इथं मागणी 231 मागणी इथं आम्ही देऊ किंवा नाही देऊ इथं जागेवरतीच काय ते मागा तुम्ही काय म्हणता 231 जरी माहित नाही कोणी गाड्यावर येतच नाही. अरे 351 वरती गेलो गाडी परत इथे लावली.